नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आज शहरातून भव्य शक्तीप्रदर्शन रॅली काढत जोरदार ताकद दाखवली आहे। तालुक्यातील राजकारण तापवणाऱ्या या रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता। रॅलीनंतर भाजप उमेदवारांनी धोंडीराज महाराज यांच्या समाधीसमोर उपस्थित राहून मी भ्रष्टाचार करणार नाही, कोणतीही जमीन हडप करणार नाही, जनतेच्या हिताला बाधा आणणारे कोणतेही कृत्य करणार नाही अशी सार्वजनिक शपथ घेतली। या शपथविधीमुळे पलूसच्या राजकारणात मोठी चर्चा सर्वत्र रंगली आहे। स्थानिक पातळीवर अनेक वादविवाद व आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वच्छ प्रशासनाचा दावा करत घेतलेल्या या शपथविधीमुळे निवडणूक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या रॅलीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, सर्जेराव नलवडे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी प्रचाराची सांगता होत आहे। साधारण आज आम्ही शेवटच्या दिवशी शरद भाऊ आणि मी गावात पदयात्रा या ठिकाणी काढली। आमचे सगळे उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे सर्व पलूस मधले कार्यकर्ते, साधारण 2-2.5 हजार कार्यकर्त्यांनी आज ही एक सामुदायिक पदयात्रा रॅली काढली। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी बदल घडवायचा आणि कमळाला या ठिकाणी सत्ता द्यायची ही मानसिकता लोकांनी केलेली आहे। देवेंद्र भाऊनी काल, मी या ठिकाणी नव्हतो, शरद भाऊ काल गेले होते, देवेंद्र भाऊंच्या बरोबर त्यांनी सगळी चर्चा केलेली आहे आणि पलूस मधले जे महत्वाचे विषय आहेत, आरक्षणाचा विषय आहे, जी अन्यायकारक आरक्षण टाकलेली आहेत विकास आराखड्याच्या नावाखाली, ती सगळी काढून द्यायची मान्यता त्यांनी या ठिकाणी द्यायचं ठरवलेलं आहे। गावातले बाकीचे जे प्रश्न आहे, औद्योगिक प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नामध्ये राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीमागे आहे। त्यांना मुख्यमंत्र्यांना काल वेळ नव्हता, त्यामुळे शरद भाऊंच्या जवळ बोलले। काल शरद भाऊ आपल्या मंडळींना घेऊन काल त्या ठिकाणी गेले होते, तर ते या संदर्भात बोलतील। आणि आज आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी शपथ घेणार आहे की आमच्या खानदानातला कोण या इथं कामं घेणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, हिचा शपथ आता या ठिकाणी वाचून दाखवली जाईल आणि त्या ठिकाणी आमचे उमेदवार शपथ घेतील का आता शरद भाऊ आपल्याला बोलतील। होणाऱ्या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक उत्स्फूर्त अशी रॅली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता उद्याचा रिझल्ट काय लागणार आहे याला काही ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण प्रचंड असा रोष जनतेच्या मनात आहे आणि भारतीय जनता पार्टी ही एकमेव ह्या जनतेला पर्याय दिसते आहे। आणि आम्ही सगळी परिस्थिती हा काल देवाभाऊंच्या कानावर घातली। देवाभाऊंनी एका शब्दात सांगितले की तुम्ही आमचं पॅनल निवडून द्या, भारतीय जनता पार्टीचा तुमचे सगळे प्रश्न, म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न असेल, जागेचा प्रश्न असेल, पाणी योजनेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न आम्ही पहिल्या कॅबिनेटला मार्गी लावतो असं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही एकदा आमच्या हातात सत्ता द्या, निश्चितपणे पलूसचे सगळे प्रश्न मार्गी लावायची जबाबदारी ही आमची आहे। आणि आज जनतेच्या मनात देखील काय आहे ते आज या रॅलीच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादावरून आपल्याला दिसत आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।